So, hi all. Very welcome to the wonderful session of these E3 talks. I acknowledge each one of you for being here. कर खुदी को बुलंद इतना कि हर किस्मत लिखने से पहले खुदा बंदे को पूछे की बता तेरी रजा क्या है. अशा प्रकारचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आजच्या E3 टॉक्सला तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी घेऊन आलोय. त्यांचं नाव आहे मीना भोसले. एका छोट्याशा गावात जन्माला आलेली मुलगी, ऐराणी ही मातृभाषा, आणि तिथून मॉरिशस मध्ये इंग्रजीतनं पेपर प्रेझेंटेशन पर्यंत पोहोचणे. सिद्धी फूडच्या त्या MD आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आतापर्यंत त्यांनी 50 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अशा मीनाताई आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि ज्यांनी E3 हा प्रोग्राम केलाय त्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी सुद्धा E3 हा प्रोग्राम केलाय आणि त्या या E3 कम्युनिटीचा हिस्सा आहेत. त्या एक E3 आहे. सो वेलकम मीनाताई. नमस्कार सर. नमस्कार. आणि सर्व आपला टॉक जो माझा बघतायत सर्व युवा श्रोत्यांना, रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. एक आता तुम्ही धुळ्यात स्थायिक आहात, तर हा धुळ्यापर्यंत कशा पोहोचल्या तुम्ही? सर तसं माझा जो जन्म आहे, धुळ्याजवळ एक वाडीभोकर नावाचं छोटंसं खेडेगाव होतं, तिथे माझा जन्म झाला. नंतर मग वडील मिल मजूर होते आणि सगळेजण म्हणजे पण वडिलांना असं वाटायचं की कुठेतरी माझं बालपण हरवलं. मी मिल मजूर असलो तरी चालेल, पण मुलं शिकले पाहिजे, त्या दृष्टीने मग वडिलांनी नंतर धुळ्यात आले. आणि धुळ्यात आल्यानंतर एक छोटंसं घर आणि एक मिल मजुराचा पगार खूप तुटून होता. मग आईने स्वतः मेहनत वगैरे केली आणि मेहनत करून मग आम्हाला शिकवायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने मग माझं शिक्षण जे आहे ते धुळ्यात झालं. नंतर माझं परत 1998 मध्ये 97 ला ग्रॅज्युएशन झालं, 98 ला लग्न झालं. त्या दरम्यान म्हणजे अगदी लहानपणी पण म्हणजे 12वी वगैरे झाल्यानंतर खूप सारे लग्नाची स्थळ यायची, पण आई एकच म्हणायची, मी शिकली नाही, मी 4थी शिकलेली बाई, मी म्हणजे लोकांची कामं केली, वडे पापड केले, म्हणून मुलांना तसे दिवस येऊ देणार नाही. आणि म्हणून त्या जिद्दीने आईने 4 भाऊ बहिणींना शिकवलं, लग्नाची घाई केली नाही. ग्रॅज्युएशन नंतर मग परिस्थिती कुठेतरी माइंड करते आणि त्याच्यामुळे मग माझं 97 ला जे हे झालं शिक्षण झालं. 98 ला मग लग्नाचं बघायला सुरुवात झाली. आणि बघायला सुरुवात झाल्यानंतर थोडा माझा रंग सावळा होता आणि कितीही म्हटलं की मग कसं पटकन मुलीचं लग्न ठरेल, काय ठरेल. मग एक आमर्दे नावाचं गाव, भडगाव तालुक्यातलं, जळगाव जिल्ह्यातलं सासर माझं. तर त्या गावात एक पानटपरी चालवणारा युवक हिरालाल भोसले यांच्याशी 1998 मध्ये माझं लग्न झालं. पण लग्नानंतर म्हणजे बाहेर तर गरिबीची परिस्थिती होती, पण ठीक आहे, कष्टाने का असे ना 2 वेळचं खायला मिळत होतं. पण मात्र सासरी तर एकदम उलट परिस्थिती होती. 98 ला लग्न झालं, एकदम छोटंसं घर, त्याच्यात 13 लोकांचा परिवार, मिस्टर पानटपरी चालवायचे आणि शेती वगैरे म्हणजे जवळजवळ नाहीतच जमा, म्हणजे विकली गेलेली होती. आणि मग लग्न झालं. लग्नानंतर असं वाटायचं की अरे आता या घरात आपलं कसं होणार. खूप म्हणजे असं हे स्वप्न बघितले होते की आपण शिकणार, स्वतःच्या पायावर उभं राहणार. आणि लग्नानंतर मात्र कुठेतरी ते स्वप्न असं बाजूला पडल्यासारखं वाटत होतं. पण मात्र वडिलांनी एक शब्द सांगितला की लक्षात घे, मुलगा निर्व्यसनी आहे, समजूतदार आहे आणि चांगल्या स्वभावाचा आहे, आयुष्यात तुला काहीच कमी पडणार नाही आणि कष्ट केले तर 2 वेळचं नक्कीच खायला मिळतं. पण मग मी साधारणतः लग्नानंतर 2 वर्ष राहिले आणि 2 वर्ष गावाकडे राहिल्यानंतर पण मग लक्षात येत होतं की प्रगतीचं पाऊल नव्हतं, कारण तिथे माझ्यासाठी करण्यासाठी काहीच नव्हतं. म्हणजे अगदी लग्नानंतर की 10-20 रुपये, 50 रुपये जो गल्ला यायचा पानटपरीचा मिस्टरांचा, त्याच्यावर तेल, मीठ, साखर जे रोज लागतं तेवढं यायचं आणि मग ते स्वयंपाक व्हायचं. मग मी ठरवलं नाही, मला पुढचं शिक्षण करायचंय. मी परत आई वडिलांकडे MA करण्यासाठी आली. 1 वर्ष मी आई वडिलांमध्ये राहिले. नंतर मग योगायोगाने मला धुळे आकाशवाणीत कॅज्युअल अनाउन्सरचा जॉब मिळाला. 200 रुपये रोज मिळायचा, 6 दिवस काम करायची. आणि मी तुम्हाला म्हटले ना की ऐराणीचा प्रवास, माझ्या घरात ऐराणी बोलायचे सगळेजण, म्हणजे मराठी बोलता येत नव्हतं. पण मग तेव्हा मला म्हणजे कॉलेज लाईफ पासून तसं वक्तृत्व स्पर्धा वगैरे त्याच्यामध्ये मी भाग घ्यायची.
मग तिथे कुठेतरी उत्तम कोळगावकर सरांशी मध्ये माझा परिचय झाला आणि त्यांना म्हटलं की सर मला ना आवडतं बोलायला, पण ना मला अहिराणी बोलता येते, मराठी नाही बोलता येत व्यवस्थित. ते म्हणाले की आपण असं करू ना, तुला छान अहिराणी बोलता येते ना, तर तू आकाशवाणीत अहिराणी कार्यक्रम सादर कर. आणि मग मी वा. कॅज्युअल अनाउन्सर म्हणून मी, म्हणजे आता प्रत्येक वेळेस आपण काय म्हणतो की मला एखादी गोष्ट येत नाही, त्याची आपण भांडवल करत असतो की बापरे आता कसं होणार, काय होणार, मला तर बोलता येत नाही. पण मग माझ्या अहिराणी बोलण्यामुळे माझं पहिलं करिअर स्टार्ट झालं. मी आकाशवाणीला रखमा, तोंडाळ अक्का असे कार्यक्रम करत गेली. खूप साऱ्या लोकांची लोकप्रियता माझ्या आवाजाला मिळत गेली. मग ₹1200 मी कमवायला लागली. कमवायला लागल्यानंतर मग 17 मे 99 रोजी माझ्या मुलीचा जन्म झाला. आता लग्नाला 1 वर्ष उलटलेलं होतं आणि मग विचार आला की आता किती दिवस ना आपण माहेरी किंवा मग जाये करून नाही शक्य होतं. आणि सासरी तसं म्हणजे माझे सासू सासरे परिवार खूप चांगला होता. असं काही नाही की मला सासर म्हणून त्रास वगैरे होत होता, असं नव्हतं. पण बरोबर. आमचं गरिबी हे आमच्यासाठी चॅलेंज होतं. आणि म्हणून मग मी मिस्टरांना सांगितलं की आपण असं करू, धुळ्यात येऊ. धुळ्यामध्ये मी आता 1200 कमवते, ₹1200 महिना. तुम्ही पण काहीतरी कमवा, आपण पोटापुरतं कमवू. मिस्टरांनी पण हो म्हटलं. मग आम्ही गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं 22,000चं. त्याच्यात प्लॉट घेतला. प्लॉट घेतल्यानंतर परत साधारणतः वर्षभर आई वडिलांमध्येच राहिलो मी आणि माझे मिस्टर. आणि मग 10 बाय 10चा रूम बांधला. त्याच्यात लाईट नव्हते, टॉयलेट बाथरूम कोणतीच सुविधा नव्हती. आणि अगदी अंगावरचे कपडे आणि ₹250ची सायकल, त्याच्यावर आम्ही धुळ्यामध्ये संसार थाटला. मिस्टर परत मग एका ठिकाणी लागले कामाला. त्यांनाही ₹1200 महिना मिळायला लागला. असं करून मग मी परत धुळे जिमखाना आहे तिथे ₹800 महिन्याने पार्ट टाइम जॉब करायची, आकाशवाणीत जायची. परत मी क्लासेस घ्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीने एकदम धावपळ करून आम्हाला 3 ते 4,000 रुपये दोघांना मिळत होते. पण ठीक आहे, काहीतरी करायचं ही जिद्द होती. आणि अशात मला सामाजिक कार्याची आवड म्हणजे मी आईपासूनच होती. आई खूप गरिबीच्या परिस्थितीत जरी जगत होती, पण आईने एक कायम सांगितलं होतं की आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला द्यायला पाहिजे. वा वा. आणि एक माझी 4थी शिकलेली आई अगदी जे पण असेल लोकांना मदत करायची. आणि तिच्यातून मला एक संस्कार मिळाला की मला सुद्धा दुसऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि आपण जर दुसऱ्यासाठी काहीतरी केलं तर आपल्यालाही चांगलं मिळू शकतं. आणि वडिलांचा दुसरा संस्कार की आपण आपल्या हिमतीने जेवढं शक्य तेवढं करायचं, कधीही चुकीच्या पद्धतीने जायचं नाही किंवा कुठल्याही चुकीच्या पद्धतीने पैसा कमवायचा नाही. वडील मिल मजूर होते, पण आयुष्यात वडिलांनी एकही रुपया कर्ज न घेता 4 भाऊ बहिणींची शिक्षण केली. हे सांगताना अभिमान वाटतो. आणि म्हणून मग आई तसं मग परत मुलीच्या जन्मानंतर मुलाचा जन्म झाला सिद्धांतचा. मग सत्यमचा जन्म झाला. मग आई सांभाळून घ्यायची मुलं. पण मात्र मग त्या दरम्यानच परत कसं तरी म्हणजे आम्ही धावपळ करून पोट भरत होतो. तेव्हाच मला थोडंसं हॉलचा प्रॉब्लेम आला. 3 वर्ष मला परत ट्रीटमेंट घ्यावी लागली. पण मी लकी समजते स्वतःला की एवढ्या याच्यातून मी एकदम सुखरूप बाहेर पडली. आणि मग परत म्हटलं की आता आपल्याला सामाजिक क्षेत्रात काहीतरी करायचंय की पण समाजसेवा करून तर पोट नाही भरणार. मग आपल्याला 2 पैसे पोटासाठी पण मिळाले पाहिजे आणि समाजासाठी पण आपण काहीतरी देऊ शकलो पाहिजे, असं डोक्यात होतं. मग मी जिमखान्यात होते ऑफिसर्स क्लबला ग्रंथपाल म्हणून. तिथे अजय सावरीकर सर ऍडिशनल सीओ होते. त्यांना म्हटलं सर मला ना समाजासाठी खूप काही करायचंय, पण मात्र मला दिशा सापडत नाही, काय करू? मग ते म्हणाले की तुम्ही असं करा, एनजीओ रजिस्टर करा, शासनाची तुम्हाला मदत होईल आणि जेणेकरून तुम्हाला एक महिला सक्षमीकरणात किंवा लोकांसाठी चांगलं काम करता येईल. मग मी पहिले सुरुवातीला बचत गट होता माझा, सप्तशृंगी महिला बचत गट. सप्तशृंगी महिला बचत गटाचं सप्तशृंगी महिला संस्था झाली. मग संस्थेचं काम खूप जोमाने सुरुवात केली. हा मीनाताई, तर मग हा जो बचत गट होता, मग ह्या बचत गटाची संस्था कशी झाली? आम्ही 9 समाजाच्या 9 महिला ज्या सुरुवातीला होत्या. आमचा पहिले 10 महिलांचा बचत गट होता. पण कामाला लिमिटेशन होतं कारण बचत गट म्हटल्यानंतर छोटंसंच असतं. म्हणून त्यावेळेचे ऍडिशनल सीओ धुळ्याचे अजय सावरीकर सरने हा विचार त्यांच्याजवळ बोलून दाखवला. तेव्हा म्हणाले की तुम्ही असं करा की तुम्ही एक सप्तशृंगी महिला संस्था तयार करा. कारण संस्था म्हटल्यानंतर एनजीओ खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकते. आणि म्हणून मग त्यांच्या सल्ल्यानुसार सप्तशृंगी महिला बचत गटात ज्या महिला होत्या त्यांनाच घेऊन त्यांची 9 समाजाच्या 9 जाती धर्माच्या एकत्र महिला आम्ही आलो, अगदी सर्वसामान्य गरीब घरातल्या महिला. आणि मग आम्ही त्यांची सप्तशृंगी महिला संस्था जी आहे ती सुरू केली. आणि संस्था म्हटल्यानंतर पण तुम्हाला म्हटले ना मला कोणताच वारसा नव्हता.
तर मग आता सुरुवात अशी की काम कसे मिळतील काय मिळतील प्रत्येक वेळेस तरी मग आम्ही म्हणजे अगदी प्रत्येक ऑफिसमध्ये जायचं, अगदी 8-8 तास बसून राहायचं, मग अधिकाऱ्यांची वेळ मिळाल्यावर त्यांना भेटायचं, सांगायचं. अशा पद्धतीने कामाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात काम मिळत नव्हतं. साधारणतः 2-2.5 वर्षात म्हणजे 2008 मध्ये आम्हाला काम मिळालं. पण ते काम पण 3च महिन्यामध्ये म्हणजे मिळालं आणि ते बंद झालं. परत मग मला असं वाटलं की अरे म्हणजे सगळं उत्साहावर पाणी फिरलं. HIV TBचं काम आम्हाला मिळालेलं होतं. परत मग मी म्हटलं की नाही आता संस्था चालवणं आपलं काम नाहीये. मग मी परत मालेगाव महानगरपालिकेत नोकरीला लागून गेली. मग नंतर मी अच्छा. धुळे महानगरपालिकेत नोकरीला लागली. पण मात्र नोकरी करत असताना आपण नोकरीसाठी नाही बनलेलो. आपण कोणासाठी तरी बनलेलो आहोत. आपल्याला कोणाचं तरी भलं करायचंय आणि त्याच्याबरोबर आपलंही भलं करायचं आहे. हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. आणि म्हणून म्हटलं की नाही आपल्याला आता नोकरीमध्ये नाही अटकायचं. 1 जानेवारी 2014 ला नोकरीचा राजीनामा दिला आणि फुल टाइम मी माझी एनजीओ सांभाळायला लागली. एनजीओ सांभाळायला लागल्यानंतर पहिलंच काम आम्हाला जे होतं म्हणजे सुरुवातीला आम्ही पर्यावरणासाठी काम केलं, HIV TB साठी काम केलं, महिला सक्षमीकरणासाठी काम केलं आणि 2014 ला आम्ही HIV चा जो लिंक वर्कर प्रकल्प आहे तो धुळे जिल्ह्यासाठी घेतला आणि 1 जानेवारी 2014 ला मात्र प्रवास सुरू केला. तो आजपर्यंत कुठेही वळून नाही बघितलेलं आहे हे सांगताना आनंद होतो. आणि मग त्याच्यानंतर मग परत आम्ही अतिसंवेदनशील घटकासाठी काम केलं. नंतर आदर्श गाव चाइल्डलाईन 1098 नंबरला काम सुरू केलं आणि ह्याच दरम्यान माझे एक भाऊ आहेत मानलेले, त्यांनी सांगितलं की ताई तू समाजसेवा करते, आपण तुला खूप साऱ्या लोकांना मदत करायची असेल तर तू काहीतरी उद्योग उभारणी कर आणि त्याच्यासाठी तू E3 कोर्स जॉईन कर. आणि मग की खरोखर म्हणजे मी तोपर्यंत उद्योग व्यवसाय कंपनी हा विचार कधीच केला नव्हता. पण मग तेव्हा वाटलं की नाही आपला तर उद्देश चांगलाच आहे ना, कारण आपल्याला खरोखर काहीतरी करायचंय. आणि त्याच दरम्यान माझी आई पण वारली. म्हणजे झालं असं की त्या दिवशी मी एक मीटिंग घ्यायला पाचट्या गावात गेली होती आणि त्या दिवशी आईला अटॅक आला आणि आई वारली. आईसाठी मी काहीच करू शकले नाही आणि खूप दुःख पण झालं. पण तेव्हा मग असं वाटायचं की आता आईची ऋण तर आपण फेडू शकणार नाही, पण माझ्या आईसारख्या 4थी शिकलेल्या 5वी शिकलेल्या कमी शिकलेल्या महिलांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय जेणेकरून त्यांची चूल पेटेल, त्यांच्या मुलांचं शिक्षण होईल आणि तेव्हा मी माझ्या आईचं ऋण फेडू शकेल हा विचार पण होता. मग मी E3 कोर्स जो आहे तो मला वाटतं 17-18 ला जॉईन केला आणि जॉईन केल्यानंतर पहिल्यांदा मला एक दृष्टिकोन मिळाला. त्याचा दृष्टिकोन असा होता, तुम्ही जो विचार कराल ते तुम्हाला मिळेल. प्रत्येक वेळेस आपण कसं करतो की माझ्याकडून होईल का, मग नाही होणार असं नकारात्मक विचार करतो. म्हणजे मीच नव्हे तर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या महिला ज्या म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, एक वेळ अशी होती की अगदी आहेराच्या साड्या आलेल्या असायच्या, 4 साड्या म्हणजे ज्या असतात का बाजूला काढायच्या आणि मग त्यांनाच फक्त म्हणजे फॉल लावायची पण ऐकत नव्हती, फक्त पिको करायचा, एक काळा ब्लाऊज शिवायचं, सगळ्या साड्यांवर घालायचं अशा पद्धतीने. म्हणजे तो दृष्टिकोन कधी असा यायला म्हणजे दिशाच नव्हती. पण जेव्हा मी पहिलं सेशन केलं आणि पहिल्या सेशन मध्ये मला लक्षात आलं अरे आपण अडकतोय, काव 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 काव, होईल की नाही होईल की नाही होईल की नाही, पण करू शकतो. पहिल्याच दिवशी एक सकारात्मक एनर्जी, एक सकारात्मक विचार माझ्या डोक्यात आला आणि तेव्हा मी ठरवलं नाही येस मला हेच करायचंय, मला महिलांसाठी करायचंय ना, मग मला उद्योग निर्मिती करायला पाहिजे. आणि आपण उद्योग निर्मितीतून किंवा एखाद्या व्यवसायातून आपण समाजसेवाही करू शकतो, कारण आपण निराधारांना आधार देणार. आणि मग मी E3 चे सेशन जॉईन करायला सुरुवात केली. मग नंतर मला परत मिळालं की तुम्ही जे जसं देणार, जेवढ्या प्रमाणात देणार त्याच्या जास्त पटीने तुम्हाला मिळणार. म्हणजे एक संकुचित विचार लोकांमध्ये असतो ना की आपण दुसऱ्याला दिलं तर मला कमी पडेल, पण तसं नसतं. आणि म्हणून हे सगळे सूत्र जे होते, विचार होते की ओनली क्वालिटी पीपल, म्हणजे मला लोकांना चांगल्या क्वालिटीच्या लोकांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, आपलं स्वतःचं प्लॅनिंग करायचं, पॅसिव्ह इन्कम, या सगळ्या गोष्टी मला तेव्हा क्लिअर होत गेल्या. आणि मग मी तेव्हा ठरवलं की आता आपल्याला उद्योग निर्मिती करायची. तर मग कोणता उद्योग निर्मिती? मग मी तुम्हाला म्हटली की मला तेव्हा डोक्यात होतं की आई वारली, आईसाठी मी काहीच करू शकले नाही आणि आता मला माझ्या आईने जो व्यवसाय केला होता दुसऱ्यांचे वडे पापड करण्याचा,
तोच व्यवसाय मला पुढे न्यायचा आहे आणि त्याच्यातून मला कमीत कमी 1000 महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, असं एक बरोबर. मिशन ठरलं. नोकरी चालू असताना तुम्ही त्याचा बिझनेस प्लॅन बनवला होता आणि हो. तो सगळ्यांना दाखवला होता, येस सर. बरोबर? येस हा. सर. म्हणजे मग तेच महत्वाचं असं ठरलं की मग हा विचार आला. मग परत की विचार आल्यानंतर पुढे काय, हा एक मुद्दा होताच. मग पुढे बरोबर. आल्यानंतर परत मग जसं की मी बाकीचं जे आहे, तर मग आमचे कोच मला म्हटले, परागायरे सर, की तुम्ही बिझनेस प्लॅन म्हणजे तसं तर तयार करावा लागेल. मग बिझनेस प्लॅन काय असतो? कारण मी तुम्हाला म्हटले की माझं शिक्षण BA झालं, नंतर मी MA केलं, MHW केलं. तर बिझनेस सेक्टर दूर-दूरपर्यंत नव्हतं. माझ्या परिवारात नव्हतं किंवा बिझनेस प्लॅन काय असतं हे काहीच माहित नव्हतं. पण तुम्ही ते NGO वाली मंडळी ना, हा, तुम्ही ते आम्ही सामाजिक क्षेत्रातले लोक सर. मग ते माहित नव्हतं. तर मग तेव्हा मी बिझनेस प्लॅन फर्स्ट टाइम बनवला. बनवल्यानंतर मग माझं एक मिशन मी तुम्हाला म्हटले ना, समाजातील निराधार महिलांना आधार देणं, हे माझं मिशन होतं आणि आज पण आहे. आणि आता जे वाक्य आमचं बनलेलं आहे, आम्ही देतो समाजातील निराधारांना आधार. म्हणजे सिद्धी जी इंडस्ट्री उभी राहिलेली आहे, ती निराधारांना आधार देण्यासाठी उभी राहिलेली आहे. हा दृष्टिकोन घेऊन मग मी बिझनेस प्लॅन बनवला. तेव्हा फर्स्ट टाइम कळलं की बिझनेस प्लॅन म्हणजे आजपासून म्हणजे मागे तुम्ही कशा पद्धतीने व्यवसाय केला, पुढे कमीत कमी तुम्ही 3 ते 5 वर्ष कसा बिझनेस करणार आहात, त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ कशी असणार, त्याच्यात तुमची टीम कशी असणार आहे, त्याच्यामध्ये तुमची जे म्हणजे इतर कमिट्या कशा असणार आहेत, तुम्हाला कशा पद्धतीचे लोक चॉईस करायचे आहेत, त्याच्यात तुमचा जो बिझनेसचा रेशो आहे तो 3 वर्षात कसा वाढणार आहे. मग तो बिझनेस प्लॅन मी फर्स्ट टाइम केला म्हणजे सामाजिक क्षेत्रातल्या बाईने, आणि तो इतका छान झाला होता की सर्वात बेस्ट बिझनेस प्लॅन माझा झालेला होता. हे सांगताना खूप आनंद होतो आणि तेव्हा एक एनर्जी आली, नाही येस तर मला तर खूप सारे म्हणजे मी तुम्हाला म्हटले ना, मी सामाजिक क्षेत्रात काम करते आणि अवॉर्ड तर खूप मिळाले. म्हणजे मी तुम्हाला HIV सारख्या विषयात आम्ही काम केलं. 24 तास सेवा आम्ही बालकांसाठी देतोय चाइल्डलाईनला. तर लोकमत सखी चा जो पुरस्कार आहे तो मला मिळालेला आहे. दिव्य मराठीचा प्राऊड महाराष्ट्रीयन अवॉर्ड मला मिळालेला आहे. बचत गटाच्या कामासाठी मला तेजस्विनी अवॉर्ड सकाळचा मिळालेला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा रुक्मिणी पुरस्कार मला मिळालेला आहे. राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार मला मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वात चांगला म्हणजे सर्वोत्कृष्ट समजला जाणारा अहिल्याबाई होळकर महिला बालविकासचा पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि असे खूप सारे पुरस्कार म्हणजे आजपर्यंत माझ्या पुरस्काराची रक्कम काढली तर कमीत कमी 8-9 लाखाचे पुरस्कार मला मिळाले आणि ती सगळी रक्कम मी लोकांसाठी वाटून दिली. ती मी कधीही स्वतःसाठी ठेवलेली नाही. आणि पण हे सगळं म्हणजे यश मिळत गेलं. याच्यात E3चा एक महत्वाचा वाटा होता. आणि मेन म्हणजे माझे फ्रेंड सर्कल म्हणजे माझे आई वडील हे तर माझ्यासाठी महत्वाचे. तर ते मला म्हणजे नेहमीच त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर होता. त्याचबरोबर माझा मोठा भाऊ जो बीटेक MBA झाला स्वतःच्या हिमतीवर, तो आज फिनोलेक्सला मॅनेजर आहे. तो माझ्यासाठी एक गुरुच्या भूमिकेत होता. किंवा माझे सहकारी आनंद पाटील सर असतील किंवा खूप साऱ्या मैत्रिणी असतील, किरण पाटील सर असतील, या सगळ्यांचे म्हणजे हे सगळे सोबतच होते. आणि सोबत अविनाश सर म्हणजे तुम्ही स्वतः माझ्या सोबत खूप चांगले गुरु म्हणून पण उभे होते सर. त्याच्यामुळे आणि परत अजून एक महत्वाचं सांगते की मी सायकलचा प्रवास सुरू केला ना, तेव्हा कधीच वाटलं नव्हतं सर मी विमानाच्या प्रवासापर्यंत जाईल. किंवा जेव्हा मी अहिराणी टॉक मी आकाशवाणीवर प्रेझेंट करत होती, कारण माझ्या घरात अहिराणी बोलत होते, तर तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की मी परदेश दौरा करेल, परदेशामध्ये माझं पेपर प्रेझेंटेशन करेल, इंग्लिशमध्ये मी बोलू शकेल, असं वाटलं नव्हतं. पण मी तुम्हाला म्हटलं ना सुरुवातीला की मला तेव्हा एक आत्मविश्वास, जो विचार केला तो तुम्ही करू शकतात. आणि आज मी अभिमानाने सांगते की सायकलचा प्रवास सुरू केला. तर तेव्हा मी E3 बॅच मध्ये पहिली E3 नव्हती माझ्या बॅच मधली, की माझा मी तेव्हा सिक्रेट अप्लाय केलं होतं की माझा यावर्षी परदेश दौरा होणार, शासनाच्या पैशातून होणार आणि मी माझा पेपर प्रेझेंट करणार. आणि खरोखर तसं झालं. आणि माझा मॉरिशसला पेपर प्रेझेंटेशन झालं आणि माझा आवडता विषय म्हणजे तो विषय मी अप्लाय केला होता सिक्रेटमध्ये की नाही मला महिलांसाठी करायचं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महिला सक्षमीकरणातलं योगदान हा पेपर मी प्रेझेंट केला आणि तो पण खूप छान झाला. ऍप्रिशिएट MIT युनिव्हर्सिटीने त्याला खूप चांगलं ऍप्रिशिएट केलं. हे सांगताना पण मला खूप आनंद होतो.
आणि परदेश दौरा पण झाला, नंतर एक चांगला आत्मविश्वास पण झाला. मला एक असं विचारायचं की हा मग सर. हे झालं, बिझनेस प्लॅन झाला, हे सगळं केलं, मग त्याच्यानंतर पुढे व्यवसायात आता काय स्थिती आहे? सर मग मी E3 मध्ये असताना माझा बिझनेस प्लॅन जो होता ना, तो वैष्णवी गृह उद्योग होता. म्हणजे तेव्हा पण मग नंतर मग वैष्णवी गृह उद्योग मी कंटिन्यू चालवत होती आणि त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आज मी चटणी, हळद, मसाले, सर्व प्रकारचे जे लोणचे, पापड, पीठ सर्व बनवते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर घरात जे जे लागतं ते आम्ही सगळं बनवतो. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आमची खानदेशाची पुरणपोळी जी आम्ही बनवतो ती परदेशापर्यंत गेली, हे सांगताना आनंद होतो. आणि म्हणजे हे सगळं करताना आता सिद्धी फूड इंडस्ट्री, म्हणजे जेव्हा मला कॉन्फिडन्स आला. पुरणपोळीचे मांडे पण म्हणतात त्याला, मांडे असे मोठे. येस सर. हो. खापरावरची पुरणपोळी, हा एक खापरावरची पुरणपोळी, त्याला म्हणजे काही ठिकाणी खापरावरची पुरणपोळी म्हणतात, काही ठिकाणी मांडे म्हणतात. ती आमची स्पेशालिटी ठरली आणि ते पण आम्ही खूप लांबपर्यंत पोहोचवली. आणि मग मला एक आत्मविश्वास आला की आता आपण गृहउद्योग इतका चांगला चालवतो, तर मग आपण या पुरणपोळीवरून आठवलं, तुम्ही एक पुरणपोळीचं मध्ये काहीतरी एक रेकॉर्ड पण केलं होतं ना, की इतक्या दिवसात इतक्या पुरणपोळ्या विकणे, असं काहीतरी. हो सर. म्हणजे सर एका दिवसामध्ये जवळजवळ आम्ही 60,000च्या पुरणपोळ्या विकल्या होत्या. संक्रांतीचा सण होता. गृह उद्योग गृह उद्योगातून 60,000 अशिक्षित महिलांनी बनवलेल्या पुरणपोळ्या होत्या त्या. आणि ते इतकं मोठं रेकॉर्ड होतं की, आणि त्याच्यानंतर तर आमचं रेकॉर्ड वाढत गेलं. पण कुठलीही आयुष्यातली पहिली घटना खूप महत्वाची असते. म्हणजे आम्ही पुरणपोळी सुरू केल्या आणि संक्रांतीचा सण होता पहिलाच, आणि पहिल्याच वेळेस एवढं मोठं आम्ही पुरणपोळ्यांचं रेकॉर्ड केलेलं होतं. आणि तुमचा आत्मविश्वास वाढत गेला की अरे हे चालतं, होऊ शकतं. आता तर बराच सारा सेल होत असेल मग एका दिवसात. हो सर, खूप सारा. म्हणजे आता तर मी तुम्हाला सांगते ना की आमच्याकडे इतक्या ऑर्डर आहेत की आम्हाला पूर्ण करणं सुद्धा अशक्य होऊन जातं, एवढ्या मोठ्या ऑर्डर आहेत. आणि आता तर आमचं, मी म्हटले तुम्हाला की मग आता मला वाटायला लागलं नंतरून की नाही, आपलं गृह उद्योगाचं रूपांतर आता आपण कंपनीत केलं पाहिजे. आणि आम्ही सिद्धी फूड इंडस्ट्री आता तयार केली. आणि आमचं MIDC ला सुद्धा म्हणजे कंपनी उभी राहिलेली आहे. आणि आता आमचं काम MIDC मध्ये चालू आहे. आमच्याकडे एक्सपोर्ट लायसन्स सुद्धा आहे. म्हणजे आम्ही सुरुवातीला FSSAIचाच फक्त विचार करत होतो, पण तेवढा विचार न करता आता आमचं म्हणजे सर्व प्रकारचे रजिस्ट्रेशन पासून ISO असेल किंवा म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट जे लायसन आहेत ते सगळे लायसन आमच्या कंपनीकडे आहेत. आमचाच मोठ्या प्रमाणात माल जातोय. आणि भविष्यामध्ये मी तुम्हाला म्हटले ना, तर 1000 महिलांचं स्वप्न बघत होती, पण हजारो महिलांना आम्ही रोजगार देऊ शकू. आणि आमचे आउटलेट सिद्धी फूडचे फक्त महाराष्ट्रात नाही, धुळ्यात किंवा महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण जगभर कशा पद्धतीने असतील एवढं आमची भरारी जी आहे ती आहे. तसं प्लॅनिंग सुद्धा आमचं आहे. आणि जो विचार केला तो आजपर्यंत झालेलाच आहे. त्याच्यासाठी आम्ही तेवढी मेहनत पण घेतो आहोत. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कल, नातेवाईकांबरोबर, सर्वात महत्वाचं E3 परिवाराला आणि तुम्हाला सगळं क्रेडिट देईल आणि मनापासून थँक्यू म्हणेल की आज सर्वसामान्य घरातली जी मुलगी होती, मिल मजुराची मुलगी, पानटपरी चालवणाऱ्याची पत्नी, ती आज यशस्वी उद्योजक झाली, कंपनीची मालकीण झाली, एका कंपनीची MD झाली. म्हणून सगळ्यांना याबद्दल मी थँक्यू म्हणेन. खूप छान. तुमच्या हा सगळा प्रवास ऐकल्यानंतर आणि आता भविष्यात जे जे करणार आहात ते सगळं ऐकल्यानंतर 2 गोष्टी मला प्रकर्षाने ज्या जाणवल्या त्या, की एक, की तुम्हाला जिथे आता इथून पुढे काय करायचं, ही अडचण जेव्हा आली तेव्हा तुम्ही कुणाला तरी विचारलं, माहितगाराला विचारलं. ओके, जसं उत्तम कोळगावकर सरांचा सल्ला घेतला जिथे वाटलं. ओके, जे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या वेळचे जे अधिकारी असतील, तुम्हाला अडचण आली तुम्ही जाऊन सल्ला घेतला कोणाचा, आणि त्याने तुम्हाला सल्ला मानला आणि त्याच्यातून मार्ग काढत गेला. प्रत्येक विषयात तिथे थांबला नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरा एक विषय की आता हा आपला पण E3 टॉक्स काही गृहिणी पण बघत असतील. आता या महाराष्ट्रातल्या गृहिणींची स्थिती अशी आहे की मुलांचं बघू, नवऱ्याचं करू की घरातलं करू, जाणाऱ्या येणाऱ्यांचं करू, सासू सासऱ्यांचं करू, कसं करू, हे करून मला स्वतःसाठीच वेळ मिळत नाही तिला. तर मग ह्या जबाबदाऱ्या तर तुमच्यावर पण होत्या. ओके, मुलं होती, हसबंड होते,
तुमच्या सगळ्या एनजीओ चालवण्यापासून तर आता एवढ्या व्यवसायापर्यंत, याच्यात मग घराकडे दुर्लक्ष नाही झालं का? हसबंडकडे असेल, नाही मुलाकडे सर, असेल? नाही कसं मॅनेज अजिबात केलं? नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते ना सर, की आज महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या गृहिणी किंवा जे पण कोणी माझा टॉक बघत असेल त्यांना मी एक सांगते की जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. आणि फक्त एक आहे, तुम्ही नियोजन करा. नियोजन म्हणजे कसं की तुम्हाला कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा. कारण आता नोकरी करणारी महिला असो, कारण मी तुम्हाला म्हटले मी नोकरी पण केलेली आहे, मी परिवार पण सांभाळलेला आहे, सासू सासऱ्यांना पण किंवा नातेवाईकांना किंवा माहेर सगळं सांभाळलेलं आहे. आणि सामाजिक जबाबदाऱ्या म्हणजे माझं 685 गावात काम चालू आहे एनजीओचं आणि 6 जिल्ह्यांमध्ये मी काम करते आणि सामाजिक क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणात काम करून शासनाच्या 35 कमिट्यांना मी मोफत सेवा देते. आणि तरी सुद्धा मी आई म्हणून यशस्वी ठरलेली आहे, पत्नी म्हणून यशस्वी ठरलेली आहे आणि मुलगी म्हणून आणि सून म्हणून पण यशस्वी ठरलेली आहे. हे सांगताना आनंद होतो. पण मात्र कोणत्याही कामाची किटकिट न करता नियोजन करा. आणि नियोजन केल्यानंतर एक विशिष्ट, जसं की तुम्ही आईच्या भूमिकेत असतात ना, तेव्हा तुम्ही आई म्हणूनच राहा. तेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस किंवा तुमचं सामाजिक काम नका मध्ये आणू. जेव्हा तुम्ही पत्नीच्या भूमिकेत असतात ना, मग तेव्हा तुम्ही पत्नीच राहा. तेव्हा बाकी कोणताही तुमच्या डोक्यात नको. मुलीच्या भूमिकेत किंवा सुनेच्या भूमिकेत तुम्ही तसंच असलं पाहिजे. नाही तर होतं काय माहिती का, आपण कुठेतरी ना मोठ्या एका लेवलला आल्यानंतर मग कुठेतरी घराकडे दुर्लक्ष करतो, मुलांकडे दुर्लक्ष करतो आणि मग असं की मग मला खूप काम आहे आणि मला वेळ नसतो. अगदी म्हणजे काहीतरी दिखावा करण्यापेक्षा आहे ते स्वीकारून आणि परिवाराला विश्वासात घेऊन. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही मग मला परिवाराच्या जबाबदाऱ्या आहे म्हणून मी करू शकले नाही. तसं नाहीये. उलट माझ्यासोबत परिवार होता म्हणून मी करू शकले. कारण कसं हे महत्वाचं आहे. कारण माझ्या मिस्टरांनी कायम मला साथच दिलेली आहे की घरातलं अर्ध काम मिस्टर करायचे, अर्ध मी करायची. म्हणजे मला कधी असं नाही की सकाळी उठल्यानंतर मुलांची तयारी करून रिक्षात बसवलं आणि मगच मी केलं, असं नाही झालं. सकाळी उठल्यानंतर मुलं म्हणजे मी क्लास घ्यायची, तर मुलं उठल्यानंतर मिस्टर लगेच त्यांना आंघोळ घालण्यापासून तयारी करून शाळेत पोहोचून द्यायचे. म्हणजे माझं घरातली जबाबदारी टेन्शन फ्री. मग नंतर परत मुलं आईकडे, म्हणजे माझं माहेर धुळ्यातलं होतं म्हणून आईकडे शाळेतून उतरून जायचे. उलट मी आई असून आईपणाची जबाबदारी माझ्यावर कधी पडलीच नाही. माझ्या आईने, म्हणजे आपण आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना, सासू सासरे असतील, आई वडील असतील ना, यांना आपण म्हणतो की आपण बाईकडे सांभाळायला प्राधान्य देतो पण आईकडे सांभाळायला प्राधान्य देत नाही. पण मात्र कुठल्याही बाहेरच्या गृहिणीपेक्षा, बाहेरच्या म्हणजे लावलेल्या कामाला लावलेल्या लोकांपेक्षा आपले परिवारातले लोक आपल्या मुलांना खूप चांगलं सांभाळू शकतात. म्हणून मग आईने खूप चांगलं मुलांना वळण लावलं. सांगताना मला आनंद होतो. माझी मोठी मुलगी आज BE झालेली आहे. ती इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर आहे. आता ती MS ची तयारी करते आहे आणि लवकर जानेवारीमध्ये ती MS ला जाईल. नंतर माझा मुलगा पण इंजिनिअरिंग करतो आहे आणि लहान मुलगा आताच 12वीचा निकाल लागला. तो सुद्धा खूप चांगल्या टक्क्यांनी, मार्कांनी पास झालेला आहे आणि तो सुद्धा आता लवकरच फोटेक, बीटेक किंवा MBBS या दोघींपैकी एका ऑप्शनला तो जाणार आहे. म्हणजे मग मी तर पूर्ण 8 दिवसाचं बाळ, 15 दिवसाचं बाळ टाकून मी काम करत होते. म्हणजे अगदी मिस्टर मला कायम एक वाक्य बोलायचे की बघ, जीवनात ना संधी येत नसते. आणि माझं म्हणजे सिद्धांत अगदी 20-25 दिवसाचा, महिनाभराचा होता तरी सुद्धा मला लांब लांबच्या प्रवासाला जावं लागलं, ट्रेनिंगला जावं लागलं. मिस्टरांनी माझ्या आईने मुलाला सांभाळलं, मी गेली. परिवाराला तुम्ही विश्वासात घ्या, नक्कीच तुम्ही खूप प्रगती करणार. पण घरात खूप भांडणी आहेत आणि तुम्ही म्हणाल मी खूप मोठी बनेल, तर घरातली कटकट घेऊन तुम्ही तुमचं करिअर सहजासहजी सेट करू शकत नाही. म्हणून तुम्ही घराकडेही तेवढंच लक्ष द्या आणि घराला सुद्धा प्राधान्य द्या. एवढंच मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगेन. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. मी अविनाश सिसोदे सर आणि त्यांच्या इथली परिवाराचे आभार मानेल ज्यांनी या टॉकसाठी मला निवडलं. आणि सर्वात महत्वाचं की श्रोते जर ऐकणारे नसले तर वक्त्याला किंमत नसते. आणि आज सर्व श्रोत्यांनी मला ऐकून घेतलं आणि त्याबद्दल मी सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानते. आणि एकच सांगेल की सकारात्मक एनर्जीने कामाला लागा, अशक्य काहीच नाही. धन्यवाद. तुमच्या याच्यावर अजून काय बोलू मी, म्हणजे खूप छान जो संदेश द्यायला सांगतो आपण, सगळं 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 तुम्ही करून टाकलं तुमच्या याच्यात. माझी फार गरजच पडली नाही आजच्या E3 टॉक्स मध्ये. ओके, तो मीनाताई म्हणजे एकदम जबरदस्त धाड धाड, त्यांना बुलेट ट्रेन म्हणतो मी. ओके, एकदा त्या
कुठलंही काम हाती घेतलं की एकदम धडाक्यात पूर्ण करतात, बोलायला लागले की धडाक्यात बोलतात आणि खूप छान व्यक्तिमत्व. तुम्ही अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी आणि तुमचं सिद्धी फूड्स खूप मोठं व्हावं, कारण तुम्ही सगळे तुमच्या टीमच्या मार्फत जे बनवतात त्या सगळ्या पदार्थांना खूप चव आहे. तुम्ही पाठवलेल्या हात शेवया असतील, मसाले असतील, चटण्या असतील, त्या आम्ही सुद्धा आमच्या घरी खाल्ल्या आहेत आणि खूप छान तुम्ही ते बनवता. असंच तुम्ही चविष्टपणा सगळ्यांच्या चोचले जिभेचे पुरवत राहावे भविष्यात सुद्धा आणि सिद्धी फूडच्या मार्फत तुम्ही जगभरामध्ये हे सगळ्यांना ही सेवा द्यावी, कारण शेवटी हे सेवेचं काम आहे. तुमच्यातला हा सेवाभावीपणाच तुम्हाला आज या MD पदापर्यंत घेऊन आलाय आणि पुढे अजून खूप मोठं करणार आहे. म्हणून मी फक्त एवढंच म्हणेल आजचा हा E3 टॉक्स कन्क्लूड करताना, सिर्फ सर झुकाने से नमाज़े अदा नहीं, सिर्फ सर झुकाने से नमाज़े अदा नहीं होती, दिल झुकाना पड़ता है इबादत के लिए. ग्राहकाची सेवा हीच ईश्वरी सेवा, असं ब्रीद घेतलेल्या मीनाताईंना सगळ्या E3 परिवाराच्या वतीने, या E3 टॉक्स या प्रोग्रामच्या मार्फत आणि तुम्ही सगळेजण हा कार्यक्रम बघत आहात, तुमच्या सर्वांच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा मीनाताईंना देतो. जय हिंद. थँक्यू. 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 जय हो. बाय बाय. बाय ऑल. आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा 7 वाजता आपण सगळेजण भेटणार आहोत एका जबरदस्त व्यक्तिमत्वासोबत. तर बघायला विसरू नका E3 टॉक्स. थँक्यू.